ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मी कविता नेहरे आणि स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या चॅनेलवर. दिवाळी आली की आपल्याला सगळ्यात आधी आठवतं ते म्हणजे घरचे फराळ. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे खराखुरा पारंपरिक महाराष्ट्रीयन अनरसा, ज्याला आपण अनारसे म्हणतो. हा पदार्थ योग्य पद्धतीने केल्यास एकदम फुलतो आणि खुसखुशीत होतो. चला तर मग बघूया आपण अनारसे बनवूया. यासाठी लागणारे साहित्य: भिजवलेला तांदूळ 1 किलो, गूळ किसलेला 500 ग्राम, तळण्यासाठी तेल किंवा तूप, खसखस आवश्यकतेनुसार. अनारसासाठी तांदूळ 3 दिवस भिजवले जातात. तांदूळ स्वच्छ धुवून एका पाण्यात भिजत ठेवायचे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दररोज पाणी बदलायचे. जुने पाणी टाकून ताजं पाणी भरायचं. ही प्रक्रिया केल्याने तांदूळ नैसर्गिकरित्या सौम्य अंबतात आणि त्यामुळे अनारसे फुलतात आणि खुसखुशीत होतात. 3 दिवसानंतरही हे तांदूळ काढताना पूर्णपणे पाणी काढून हलक्या हाताने वाळू द्या. तांदूळ पूर्णपणे कोरडे होऊ नयेत, ओलसर असणं आवश्यक आहे. आता हे तांदूळ मी एका टॉवेलवरती सुकत टाकते फॅन खाली. आणि असे पसरवून ठेवून ते सुकवणार आहे. हा तांदूळ एकदम ड्रायही नाही करायचा आणि एकदम ओलाही नाही, थोडा ओलसर असावा. अर्धा तास मी हे फॅन खाली सुकवणार आहे. असा पसरवून सुकवून देईन. हा सुकेपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. तांदूळ सुकण्यासाठी ठेवला आहे. चला तर आपण अनारसासाठी लागणारा गूळ किसून घेऊया. हा 1 किलो गूळ आहे. मी याच्यातून 500 ग्राम घेणार आहे किसून. अशा प्रकारे मी गूळ किसणार आहे. चला तर हे तांदूळ माझे ऑलमोस्ट सुकलेले आहे, जसे पाहिजे तसे. खूपच कोरडे नाही आणि खूपच ओले नाही, एकदम थोडेसे ओलसर. आता हे आपण मिक्सरमध्ये दळून घेणार आहे. तुम्ही जात्याही वापरू शकतात. अगदी बारीक वाटून घेणार आहोत. माहीम असं मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे. मिक्सरमध्ये पीठ दळून घेतले आहे. मी वाटलेलं पीठ एकदम बघा कसं बारीक झालंय माहीम. ते मी एका चाळणीने गाळून घेणार आहे. अशा प्रकारे मी पीठ गाळून घेणार आहे. ते पीठ गाळून झालं आहे म्हणजे ऑलमोस्ट पीठ तयार आहे माझं.
हे सर्वच पीठ मी आता गाळून घेणार आहे. हे बघा आपलं हे पीठ गाळून झालं आहे. छान असं महीन पीठ झालं आहे. आता हा गूळ मी याच्यामध्ये ॲड करणार आहे. परत एक गूळ असं फेटून घेणार आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये कुठलेही गोळे नसावे. गूळ एकदम बारीक मऊसर पाहिजे. आम्ही असा गूळ हे करू गूळ एकदम मी असं मऊ करून घेतला आहे. आता त्यात मी थोडं थोडं पीठ टाकून मळून घेणार आहे. त्यात जितकं पीठ मावेल तितकंच पीठ टाकणार आहे. असं करून हा गोळा मी तयार केला आहे हरभरा पिठाचं सगळं. हे पीठ मळून झालेलं आहे. हा असा आपला पिठाचा गोळा तयार झाला आहे. हा पिठाचा गोळा मी आता 4 ते 5 तास मी ठेवणार आहे झाकून. 4 ते 5 तासानंतर मी आता हे छोटे छोटे गोळे करून अनारसे बनवायला घेणार आहे. यावेळेस अनारसे आम्ही वाटून दाखवणार आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी चवीनुसार अगोदर खसखस टाकणार आहे. त्याच्यावर हा केलेल्या गोळ्याची मी वाटी घालणार आहे. हे असे 2 वाटीच्या साहित्याने मी त्याची गोल गोल तुकड्याने मी ते तळणार आहे करंजी. हा बघा आपला कसा खुसखुशीत नरम अनारसा तयार झालेला आहे. हलक्या हाताने दोन्ही बाजूने सोनेरी वेफेने तळायचा. अशा प्रकारे आपला हा मऊ आणि खुसखुशीत अनारसा तयार झालेला आहे. अनारसा किती मऊ आणि खुसखुशीत दिसतोय बघा. आपले पारंपरिक अनारसे तयार झाले आहे. दिवाळीच्या फराळात हा पदार्थ केल्याशिवाय मजा नाही. नक्की करून बघा. कमेंट्समध्ये मला सांगा कसा झाला आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. हॅपी दिवाळी.